मला कळलं की मी कदाचित ती जे एक्सपेक्ट करते ते मी नाही पूर्ण करू शकत. So त्यामुळे तिथून एक स्टेप बॅक करणं हा एकमेव पर्याय होता माझ्याकडे, की ज्याने जर नसेल असं तिला हर्टच नाही होणार. So त्यामुळे मग ते, आणि ती लोक फक्त गेम करत होती, जी टोली आणि जी काय कट्टा जे आहेत ते आधी होते का मित्र, त्यांची आधी वेगळी मित्र होती. राकेश आधी इथे होते, मग तिकडे गेले. दीपाली मॅमचा वेगळं होता, तर त्यांचा वेगळा ग्रुप झाला. राखी आल्यामुळे ते राखीच्या मागे मागे आता त्यांचा एक ग्रुप झाला. म्हणजे आता आपण एक खरं आणि ऑर्गॅनिकच्या वर जाऊन आपण पण नॉमिनेशनचा विचार आता केला पाहिजे. पण आम्हाला तिथे एक गोष्ट आवडली काय माहितीये का आमच्याबद्दल, की आम्ही कधीच त्यांच्यासारखे विचार नाही केले. आम्ही आधीपासून मित्र होतो ना, पहिल्या दिवसापासून. आणि आमचा ग्रुप कसा झाला माहितीये का? नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहेत आयुष संजीव. आयुष, कसा आहे सगळ्यात आधी सांग. हे सगळेच विचारतात मी कसं आहे, पण आता मी बरा होतोय, लवकरच बरा होईल. आयुष, एवढं प्रेम भेटलं तुला बाहेर, एवढे पोस्टर्स लागले तुझे, इतकं प्रेम भेटून पण आज तू इथे आहेस, कशामुळे झालं, काय वाटतं तुला? या गोष्टीची मला एक खंत आहे की ज्या लोकांनी सपोर्ट केलं होतं, ज्यांना असं वाटत होतं की मी जिंकावं, त्यांचं स्वप्न पूर्णपणे पूर्ण नाही झालं. आणि जे नशिबात असतं ते होतं. मी टास्क परफॉर्म करू शकलो नाही, म्हणजे मी फिजिकली फिट नव्हतो. आणि 2 आठवडे असे झाले की ज्यात मला टास्क करता नाही आले, त्यामुळे मी दिसलो नाही. आणि टास्क करणं किंवा घरात वावरणं हेही शक्य नव्हतं मला, कारण माझी एक जुनी इंजरी होती जी रिवोक झाली आणि त्याच्यावर औषधं सुरू होती. मेडिकल टीमने खूप सपोर्ट केला, पण अगेन रिकव्हरीला जो वेळ लागणार होता तो लागत होता. आणि जनतेने त्यांचा निर्णय दिला की नाही दिसत तर नाही वोट केलं, जे फेअर होतं, म्हणजे जे मी ऍक्सेप्ट केलं. अगेन मला असं खूप वाटतंय की यार ही गोष्ट मी घरात असताना नसती झाली, जर मी आजारी नसतो, तर आज मी इथे नसतो, आज मी आत असतो, तुम्ही मला हॉटस्टारवर बघत असता. राईट. पण आता ते झालंय, ते मी ऍक्सेप्ट केलंय. आणि मला असं वाटतं की ऑडियन्सेसनी पण ते ऍक्सेप्ट केलंय. म्हणजे कालपासनं जी काळजी, जे प्रेम मला मिळालंय ना, त्याने माझी रिकव्हरीची स्पीड वाढली. म्हणजे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलंय त्यांना पण असं वाटत होतं की यार आता हा खूपच म्हणजे आजारी दिसायला लागलाय, आता ह्याला बरं झालं पाहिजे, तर तू ये बाहेर. सो ती जी फिलिंग होती ना, की घरच्यांना जे वाटत होतं ना माझ्याबद्दल, तेच जे मला वोट करत होते, जे पोस्टर लावतात, त्यांना पण माझी काळजी वाटत होती. बरोबर. आणि हे सगळंच खूप ओव्हरवेल्मिंग आहे, हे सगळंच पहिल्यांदा होतंय माझ्यासोबत. सो त्यासाठी मी भले ट्रॉफी नाही आणली, पण हे सगळं जे मिळतंय ना, ते खूपच मन ओव्हरवेल्मिंग आहे. जिंकलंस तू. हो, येस, येस. कुठे ना कुठे मला वाटतं आजारी होतास म्हणूनच तुझा कॉन्फिडन्स पण थोडासा आम्हाला Yes, लो yes. दिसला. कारण की शेवटी पण जेव्हा तुला बाहेर म्हणजे इव्हेक्ट होणार होतास, तेव्हा पण तू उभा होतास, तेव्हा पण थोडासा कॉन्फिडन्स तुझा लोच वाटला. तुला Yes. विचारलं तर तू स्वतःच नाव घेतलंस. येस, येस, येस. का असं, म्हणजे आजारी होता म्हणून का सगळं वातावरण घरातलं बघून? मी एक गोष्ट माझी खूप ठामपणे फिट होती माझ्या डोक्यात, की आपल्याला ना इथे काहीच खोटं बोलायचं नाही किंवा खोटं वागायचं नाही. म्हणून डे 1 पासून पण जर तू बघितलंस, बिग बॉसचे जे निकष होते, जो क्रायटेरिया आपण म्हणतो, तो मी नेहमी फॉलो केलाय. ट्रू. मी ओमकारला माझा जवळचा मित्र असूनही नॉमिनेट केलं होतं. लास्ट वीक मध्ये जेव्हा कोणाचा गेम वीक आहे हा निकष होता, तेव्हा मी स्वतःचं नाव रुचिताला सांगितलं नाही की तू मला सेव्ह कर, कारण मला माहितीये की माझा गेम वीक होता. त्यामुळे कुठेतरी मला कळत होतं की मी जितकं डिलिव्हर केलं पाहिजे तितकं होत नाहीये माझ्याकडून. माझी हेल्थ किंवा जे रिकव्हरीची स्पीड आहे, ती स्पीड आणि सगळ्यांची पुढे निघायची जी स्पीड आहे, ती मॅच होत नाहीये. सगळे खूप पुढे निघतात, सगळे टास्क खेळतायत, सगळे मुद्द्यांवर बोलतायत, सगळे घरी वावरतात, आणि ते मला होत नव्हतं माझ्याने. त्यामुळे कुठेतरी मला कळलं होतं की जर मी नाहीच खेळलो टास्क, जर मी नाहीच परफॉर्म केलं, तर ऑडियन्स का वोट करेल मला? त्यांना इथे मला खेळताना बघायचं, त्यांना मला जिंकताना बघायचंय. त्यामुळे ती गोष्ट मला सारखी सारखी येत होती डोक्यात. आणि त्यामुळे कुठेतरी मी एक, आपण म्हणतो ना की एक प्रिपेअर्ड होतो डोक्याने, की कदाचित नसेल केलं मला वोट. सो त्यामुळे तो कॉन्फिडन्स पेक्षा एक्सेप्टन्स होता त्याच्यात. राईट, ती फिलिंग आली हा, असेल तुला. हा, राईट, हा. राईट. तू सगळे एपिसोड्स बघितले बाहेर आल्याच्या नाही यार, मी माझा फक्त ऋतिकवाला एपिसोड पाहिला आणि एविक्शन वाला एपिसोड पाहिला, अजून नाही पाहिले. मी सगळे मला बघायचे. तरी तुला कुठे असं वाटतंय का की तू 100% देऊन भाऊच्या धक्क्याला किंवा कधी मधी तुला तेवढं अप्रिशिएशन नाही भेटलं, तुला असं वाटतंय का कुठे? मला पहिल्या धक्क्याला असं वाटलं की यार मी तर घरातला पहिला मुद्दा मी उचलला. जेव्हा पॉवर की चोरीला गेली तेव्हा कोणीच काहीच बोलत नव्हतं, पण घरातला सगळ्यात पहिला मुद्दा मी उचलला. आणि तेव्हा येऊन भाऊ बोलले की अरे आयुष दिसलंच नाही. तर मला असं झालं की यार असं का झालं असेल. तर मी त्याच्यावर विचार केला आणि मग मला असं वाटलं की कदाचित तो मुद्दा इतका सिरियसली घेतला गेला नाही किंवा तो मुद्दा दाखवला गेला नाही.
पण नंतर संडेला लगेच त्या मुद्द्याला घेऊन बोललं गेलं आणि तिथे उपोषण की भाषणवाला एक अवॉर्ड पण मला मिळाला. मग तिकडे मला असं वाटलं की नाही यार बोललं गेलं. मला सॅटर्डेला जे वाटलं होतं ते भाऊंनी पुसून काढलं. आणि त्याच्यानंतर तर मी लगेच सेकंड वीक मध्ये कॅप्टन झालो होतो, तेव्हा तर बोललं गेलं. तेव्हा त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि जेव्हा मी दिसतही नव्हतो, जेव्हा मी आजारी होतो, तेव्हा पण भाऊंनी खूप मोटिवेट केलं. त्यांनी इव्हन बिग बॉसने पण खूप मोटिवेट केलं की मी कसा लवकर बरा होईन आणि कसा गेम मध्ये परत येईन याचे प्रयत्न सगळ्यांनीच केले. पण अगेन राईट. तुमचा जो बॉन्ड होता तो आम्हाला करण बरोबर दिसला, प्राजक्ता बरोबर दिसला, सागर बरोबर सुद्धा दिसला, पण सगळ्यात जास्त बॉन्ड आम्हाला तुमचा जो होता तो तन्वी बरोबर खूप आवडला. आय सॉ दॅट कमिंग. खूप 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 छान वाटलं. असं वाटलं पण की पुढे जाऊन काहीतरी होऊ शकतं, लव्ह अँगल, फ्रेंडशिप कुठेतरी दुसऱ्या वळणाला वळू शकते. काय झालं ज्यामुळे एक डिस्टन्स मेंटेन केला? मला ज्या दिवशी पंचिंग बॅगचा टास्क झाला त्या दिवशी एक गोष्ट रिअलाइज झाली की तन्वी खूप जास्त हर्ट झाली आहे माझ्यामुळे. आणि आपण हर्ट केव्हा होतं जेव्हा आपण जास्त फील करतो, जेव्हा आपली फिलिंगची इंटेन्सिटी हाय असते. आणि त्या दोन्ही गोष्टी मला तेव्हा जाणवल्या की अरे यार एक तर माझ्यामुळे ही हर्ट झाली आणि दुसरं तिची जी इंटेन्सिटी ऑफ इमोशन्स होते टुवर्ड्स मी हे खूप जास्त आहेत. आणि जे माझे नव्हते, कारण माझे मित्र होते अजून, माझे त्यांच्यामध्ये डिवाइड होत होते, स्प्रेड होत होते. आणि मी इतका इंटेन्सली तिच्या बाबत विचार करत नव्हतो. आणि ह्याचं मला खूप वाईट वाटलं की पहिले तर हे मला कळलं नाही की ती इतका इंटेन्सिटीने विचार करते माझ्याबद्दल. आणि दुसरं की माझ्यामुळे हर्ट झालं. सो मग अजून हर्ट नाही व्हावं यासाठी माझ्याकडे हाच मार्ग होता. एक तर मी स्वतःला बदलू शकत नाही की मी उगाच खोटं खोटं जाऊन तिला बोलू, तिच्याशी चांगलं बोलू. मी जसा होतो तसा मी होतो तो. मी कुठला लेअर किंवा फेस घालून चालत नाही. सो मला कळलं की मी कदाचित ती जे एक्सपेक्ट करते ते मी नाही पूर्ण करू शकत. सो त्यामुळे तिथून एक स्टेप बॅक करणं हा एकमेव पर्याय होता माझ्याकडे, की ज्याने जर नसेल असं तिला हर्टच नाही होणार. सो त्यामुळे मग ते स्टेप बॅक करावं लागलं. कारण तिकडे तेवढा वेळ नव्हता की ते फ्रेंडशिप ब्लूम करेल. गेमचा प्रेशर, खूप गोष्टी असतात आणि दोन वेगळ्या पर्सनॅलिटीची फ्रेंडशिप होणं खूप कठीण आहे. हे जे माझे मित्र आहेत त्यांची पर्सनॅलिटी सेम आहे. आम्ही थोडे जवळपास वाटतो. मी आणि तन्वी खूपच वेगळे आहोत. सो अशा लोकांना फ्रेंडशिप करायला वेळ जातो. सो तो वेळ तिथे नव्हता. मे बी बाहेर आल्यावर जर वेळ मिळाला तर आमची फ्रेंडशिप होऊ शकते, पण तिथे नाही होऊ शकते. म्हणजे एंडिंग वॉज नॉट गुड. आणि ते पण छान वाटलं जेव्हा तुम्ही रात्री एकत्र बसून ती समजूत काढली एकमेकाची. जिकडे तुम्ही तिला ट्रिपल शेजवान राईस पण बोललात, चिकन ट्रिपल शेजवान. चिकन ट्रिपल शेजवान राईस, तर ते पण बघून खूप छान वाटलं आम्हाला. दुसरीकडे ओमकार पण हर्ट झाला होता. तुम्ही त्यांना नॉमिनेट केलं होतं, ते रडले पण होते. तर ती फ्रेंडशिप बद्दल तुम्हाला काय बोलायचं? मी त्याच्याशी पण क्लिअर करताना त्याला मी एक गोष्ट म्हटलं होतं की मी सुरुवातीपासून जे बिग बॉस बोलतात ते फॉलो करणार. बिग बॉस बोलले होते की हे तुमचं घर आहे, तर मी तिथे माझं घर म्हणून राहत होतो, तसं मी घरी राहतो. बिग बॉस निकष द्यायचे जेव्हा ते बोलले की वीकेस्ट प्लेअरला नॉमिनेट करा, सो त्या आठवड्यात माझ्यासाठी वीकेस्ट प्लेअर ओमकार होता. कारण बिग बॉस जे बोलतात त्याच्यावर वर तर काही नाही, बिग बॉस नावच शोचं बिग बॉस आहे. मग जेव्हा बिग बॉस बोलले की लास्ट आठवड्यात वीकेस्ट प्लेअर नॉमिनेट करा, तेव्हा मी स्वतःला पण स्पेअर नाही केलं ना. मी स्वतःला पण होऊ दिलं नॉमिनेट. मी रुचिताकडे जाऊन नाही बोललो की मला नको करू, कारण निकषच तो की वीकेस्ट प्लेअरला करा. माझं हे मत आहे आणि ह्याला तू रिस्पेक्ट केली पाहिजे. तुझं मत आहे की सचिनजी विके, त्यांना मी रिस्पेक्ट करतोय तुझ्या मताला, तू माझ्या मताला रिस्पेक्ट कर. त्यांनी एक आठवडा घेतला हे समजायला, पण नंतर तो समजला, तो आला, तो बोलला आणि आता काल तर घरी आला होता. आता तो हे घेऊन आला होता, खंजीर काय कुऱ्हाड घेऊन आला होता तो घरी. तो आता सगळं खूप छान आहे आणि आता आम्ही बाहेर आहोत. आता आम्ही जास्त टाइम स्पेंड करू शकतो. आता आम्ही हवं ते बोलू शकतो. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात ही जी नवीन फ्रेंडशिप आहे ती अजून फ्लरिश होईल. आणि सॉर्ट पण झाले सगळं, ते दिसलं मला काल फोटोज वगैरे. आणि तो खूपच माझा जो सख्खा लहान भाऊ आहे त्याचा जसा स्वभाव आहे ना, ओमकार एक्झॅक्टली तसा आहे. आणि आता माझा लहान भाऊ लंडनला आहे, त्याच्यामुळे तो एक व्हॅक्युम होता जो ओमकार घेऊन फील केलाय. सो आता मी माझ्या लहान भावाबद्दल फील करतो तितकंच काळजी आणि तितकेच प्रेम मी ओमकार बद्दलही फील करतो. राईट राईट. घरात 3 टोळ्या झाल्यात, स्प्रेड झाल्यात, लोक इथे तिथे गेलेत. काही लोक एका ह्या टोळीत होते तिकडे गेलेत. कोणची टोळी जेन्युन वाटते की हा ही टोळी आहे ती जेन्युन बॉन्ड्स बरोबर बनले, गेम साठी नाही आहे? म्हणजे विथ रिझन मी तुला सांगतो, जी ज्याचं नावच नाही पडलं, आमची बाल्कनीवाली जी टीम आहे, जे नाव द्यायच्या आधीच तुटली, ती लोक डे 1 पासून मित्र आहेत. मी, करण, प्राजक्ता, सचिनजी, सागर, आम्ही डे 1 पासून मैत्री सुरू झाली आमची.
आणि त्याला एक ग्राफ आहे, त्याच्या मागे कुठलंच पॉलिटिक्स नाहीये, त्याच्या मागे कुठलाच गेम नाहीये, आणि ते एकमेव कारण आहे ज्याच्यामुळे आमचीच लोक नॉमिनेट होत होती. कारण आम्ही खरी मैत्री करत होतो आणि ती लोक फक्त गेम करत होती. जी टोली आणि जे काय कट्टा जे आहेत ते आधी होते का मित्र, त्यांची आधी वेगळी मित्र होती. राकेश आधी इथे होते, मग तिकडे गेले. दीपाली मॅमचा वेगळं होता, तर त्यांचा वेगळा ग्रुप झाला. राखी आल्यामुळे ते राखीच्या मागे मागे आता त्यांचा एक ग्रुप झाला. टोळी अजूनही आहे पण त्यात तन्वी नाही. सो हे सगळं इक्वेशन चेंज होत होत गेम नुसार स्वतःला ऍडजस्ट करत करत एक खोटी, एक फायद्याची, एक नॉमिनेशन पुरतं, एक गेम पुरतं, असे हे ग्रुप्स आहेत. हे खरे नाहीयेत. खरा ग्रुप तोच आहे बाल्कनीवाला, ज्याच्यातले स्वतःच लोक नॉमिनेट होत आहेत, ज्यांचा काय गेम प्लॅन नाहीये, ते फक्त ऑर्गॅनिक मित्र आहेत, ज्यांना एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला आवडतो. ती जी बाल्कनी जी टीम आहे, एनालिसिस टीम, ती फक्त खरी आहे, बाकी सगळे खोटे आहेत. पण ते पण तुम्हाला आधी रिअलाइज झालेलं की हा भाऊच्या धक्क्याला रिअलाइज झालं अरे आपल्याच टोळीची माणसं नॉमिनेट आहेत? नाही हे रिअलाइज आम्हाला धक्क्याच्या आधी झालं होतं आणि आम्ही पण ही गोष्ट सिरियसली घेतली होती की आपण पण काहीतरी याच्यावर विचार केला पाहिजे बाबा. म्हणजे आता आपण हे खरं आणि ऑर्गॅनिकच्या वर जाऊन आपण पण नॉमिनेशनचा विचार आता केला पाहिजे. पण आम्हाला तिथे एक गोष्ट आवडली काय माहितीये का आमच्याबद्दल, की आम्ही कधीच त्यांच्यासारखे विचार नाही केले. आम्ही आधीपासून मित्र होतो ना, पहिल्या दिवसापासून. आणि आमचा ग्रुप कसा झाला माहितीये का, असे सगळे होते, त्यातनं हे 3 निघाले, मग हे निघाले, आणि हे जे उरले, जे खरे होते ते उरले. म्हणून त्या ग्रुपला कधी नाव नाही दिलं, कधी तो ग्रुप म्हणून आला नाही. हे सगळे जे कीड लागली होती ती जेव्हा साईडला राहील, जे उरलं ना ते ती 5 लोक होती. आम्ही कधीच कुठे जायचा प्रयत्न नाही केला. आम्हाला ज्यांच्याशी बोलावंसं वाटायचं त्यांच्याशी आम्ही बोलत राहिलो. त्यामुळे त्या ग्रुपला नाव पण नव्हतं, आणि असं होतं की आम्ही नावाचा विचार करत होतो. विचार करता करता मी आणि करण बाहेर आलो. आता ते लोक तिघे विचार करत असतील काहीतरी, किंवा आता माहित नाही आता काय होईल. ते कट्टा सोबत एकत्र होतील, टोळी सोबत एकत्र होतील, किंवा ते तिघेच राहतील. सो आता ऍक्च्युली गेम इंटरेस्टिंग होईल ग्रुप्सच्या पर्स्पेक्टिव्ह. आता काय ग्रुप होणार, कारण ते टोळी आणि ते तर गेमर आहेत. ते लोक एक तर एकत्र येतील किंवा ह्यांच्यातलं कोणतरी एकत्र येईल, तर ते लोक काहीतरी गेम करणार. आणि ही बिचारी जे तिघे उरलेत त्यांना काहीतरी आता कुठेतरी हे संघटन मिक्स व्हावं लागेल त्यांना. हा, स्वतः बघायला मजा येईल की कोण कुठे चाललंय, युती कोणाची होते. हो, घरात असे 2 मेंबर्स आहेत ज्यांनी बिग बॉस आधी पण केलं आहे, राकेश आणि विशाल. कोण त्याचा वापर बरोबर करतोय? मला एक तर पर्सनली दोघेही आवडत नाहीत, कारण ते मला त्यांची पर्सनॅलिटी खूप डुअल वाटते. अच्छा. आणि त्याचा वापर दोघेही करतात चांगला. ते दोघांसाठी चांगलं आहे, प्लेयर दोघेही चांगले आहेत. पण मला ना बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा गेम वाटतो, की रियालिटी शो म्हणतो ना आपण, बी रिअल, शो व्हॉट यू हॅव. म्हणजे तुम्ही जे करून आलात किंवा तुम्ही जे बघितलंय बिग बॉस तेच जर केलं तर मग ऑडियन्सला मजा कशी येईल? ऑडियन्सला काहीतरी वेगळं बघितलं पाहिजे ना. आता माझ्यासारखा माणूस बिग बॉस मध्ये त्याला काय कंपॅरिझन पॉईंट नाही की अरे हा आयुष ह्याच्यासारखा होता. गेम चांगला असू दे, वाईट असू दे, नसू दे, पण कंपॅरिझन आहे का? म्हणजे काहीतरी वेगळं होतं. मला असं वाटतं की काहीतरी जर तुम्ही करून आलात ना तर काहीतरी वेगळं द्या. जे करून आलात ते नका देऊ. ते लोकांना उलट माहितीये की काय असतं बिग बॉस, टास्कचा प्रेशर काय, कधी काय होतं हे माहित असतं. त्यांनी काहीतरी वेगळं दिलं पाहिजे होतं. पण ते लोक जे बघून आले, जे करून आले तेच करतात. त्यामुळे मला दोघेही आवडत नाही गेम पॉइंट ऑफ व्ह्यू. घरात एक असा मेंबर आहे, कुठेच दिसत नाहीये, नुसतं इथे तिथे पळताना दिसतोय, प्रभू. त्याच्याबद्दल काय बोलायचं? यार प्रभू ना खरंच स्मार्ट आहे. म्हणजे तो बाहेरून मला माहित नाही तो कसा वाटतो, तो इनोसेंट वाटतो किंवा तो क्यूट वाटतो किंवा तो एक असं वाटतं सिम्पथी कार्ड प्ले करतो. हा, म्हणजे हे तर मीच सगळ्यात आधी बोललो होतो की भाई तो हवा तेव्हा लहान बनतो, हवा तेव्हा मोठा होतो. म्हणजे जेव्हा ते ब्रॉन्झ आणि गोल्डचा झाला होता, मी त्याला खूप जेन्युअनली बोललो होतो की भाई तुला जेव्हा गरज लागेल ना तेव्हा मला येऊन बोल, आधी तू ट्राय कर. ब्रॉन्झ असं नाही वाटलं पाहिजे की तू वीक प्लेअर, तुला आणलं म्हणजे तू खेळत असेल म्हणून आणलंय, तुला उगाच थोडी आणलं. आधी तू ट्राय कर, नाही जमलं तर मी आहे, मी तुझं रेशन कार्ड आपण एक्सचेंज करू. त्याचा गपचूप येऊन चहा प्यायचा, गपचूप साखर घेतली, सगळं केलं. आणि जो रितेश सर मला ओरडले हे बोलण्यासाठी, तेव्हा एकदा पण बोलला नाही की बाबा आयुषने मला हेल्प केली, त्यांनी अंडी दिली, त्यांनी साखर दिली, त्यांनी चहा दिली. रितेश सर मला काय बोलले की तुम्ही करायचं होतं ना, डायरेक्ट अंडी द्यायची होती. तेव्हा एकदा पण तो बोलला नाही. आणि त्यांनी हे सगळ्यांसोबत केलं. जेवढ्यांनी त्याला हेल्प केली त्या सगळ्यांसोबत त्यांनी हे केलं. त्याच्यामुळे त्याचा गेम आहे डोक्यात. सो तो भले कन्फ्युज वाटत असेल किंवा कळत नसेल, पण तो गेमर आहे. कोण असेल जो एडा बनून पेढा खातो? प्रभू. म्हणजे एडा बनून पेढा थोडा हार्श स्टेटमेंट आहे, पण इनोसेंट किंवा छोटा बनून तो मोठा गेम खेळतो. आणि कोण स्वतःला स्मार्ट समजतं पण येत काय नाही? मला असं वाटतं की स्वतःला स्मार्ट समजण्यापेक्षा रोशन दादाला असं वाटतंय की त्यांना गेम कळतोय, पण त्यांना नाही कळतंय, ते खरंच इनोसेंट आहेत.
पण त्यांना असं वाटतं की त्यांना गेम कळतोय, पण त्यांचा गेम विशालच मॅन्युपुलेट असंच वाटतं की विशाल बरोबरच ते म्हणजे जसं विशाल बोलतो तसं तसंच ते करतात. पण त्यांना करतात. स्वतःला असं वाटतं की त्यांना कळतोय, हम्म, पण तसं नाही. असं नाही. हम्म. मी काही कंटेस्टंटचे नावं घेईल, तुला त्यांना डिस्क्राईब करायचं. ओके. सगळ्यात आधी एका वर्ड मध्ये Yes. हो. रुचिता, नॉइझी, नॉइझी. तन्वी, गुड फ्रेंड, गुड फ्रेंड. ओमकार, बेस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. ओके. सागर, मस्त माणूस, मस्त माणूस. राकेश, डबल ढोलकी, विशाल, गेमर, गेमर. लास्टली आयुष, कॅप्टन कूल. गुड वन. तर खूप छान वाटलं तुझ्या बरोबर बोलून. Thank you so खूप much. गप्पा अजून मारायच्यात पण टाइम लिमिट आलाय. अरे यार मला खरंच मी सारखं हे म्हणतोय, पण मला असे काही शब्द नाहीत ज्याच्याने हे फुलफिल होईल. मला ते बोलायचं, ते इमोट मला करायचंय, जे माझ्या आतून असं निघेल, मला कळत नाही कसं निघेल. पण मला सगळ्यांना भेटून असं टाईट हक करायचंय त्यांना. असं आतापुरतं मी फ्लाइंग किस देतो, पण माझी इंटेन्सिटी प्लीज समजा. थँक्यू बोलून काही होणार नाहीये. सगळ्यांना खरंच खूप 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 प्रेम आणि सगळ्यांना असे हग्स, टाईट हग्स. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच.